या पवित्र अशा ठिकाणी जमलेल्या माझ्या सर्व शेतकरी भावांनो, समाधान पाटे आणि त्यांचे सहकारी गेले 5 दिवस आमरण उपोषण करतायत. आज सहावा दिवस उपोषण करताय. कशासाठी? काय त्यांना काय वैयक्तिक काहीतरी फायदा पाहिजे म्हणून करत नाही. मला वाटतं की 34-35 साखर कारखाने या सोलापूर जिल्ह्यामध्ये आहेत. साधारणपणे 3 ते 3.5 कोटी टन ऊसाचं उत्पादन होत असावं. 3 कोटीच्या आसपास उत्पादन होतं. ते 3 कोटी टन ऊसाचं उत्पादन घेणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून हे या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. आणि आपल्यातले काही खरोखरच ज्यांचा अंतरात्मा जागृत आहे ते त्या उपोषणाच्या मागे आहेत आणि त्यांचं उपोषण संपवावं, शेतकऱ्यांना न्याय मिळावा या भावनेनं धडपडत आहेत. ज्यांचा अंतरात्माच मेलेला आहे ते निर्लज्जपणानं साखर कारखानदारांच्या पुढे चमचगिरी करण्यामध्ये व्यस्त आहे. ही स्थिती या परिसरामध्ये सगळी आता बघायला मिळते. आणि मग अशा परिस्थितीमध्ये मी या परिसरातल्या शेतकऱ्यांनाही मी थोडासा दोष देतो. फार उशिरा जागी झालात तुम्ही. 16 ऑक्टोबरला आपली जयसिंगपूरला ऊस परिषद झाली आणि त्यावेळी 3751 रुपये आपण मागितलं. ते कसं योग्य आहे, कसं बरोबर आहे याचं सगळं गणित सांगितलं. ते काय अवास्तव नव्हतं. कारण त्या मागणीच्या जवळपास जाणारा एक तरी कारखाना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये निघाला ज्यानं विना कपात एक रकमी 3653 रुपये पहिली उचल जाहीर केली. अजून 2-3 कारखाने निघाले. एकाची निघाली 3634, एकाची निघाली 3618. हे तुम्हालाही सगळ्यांना माहित आहे. मागताना आपण 100-150 जास्तच मागतो, कारण थोडंफार मागं यावं लागतं. म्हणजे 8-9 महिने तरी जात्यातच की. आता आज तारीख आहे 13 डिसेंबर. किती वेळ झाला बघा. म्हणजे आपण सुद्धा याला जबाबदार आहोत असं म्हटलं. याचं कारण आपण वेळेवर जागे झालेलो नाही. जर वेळेवर जागे झालो असतो तर काय फार लांब नाही. आज 3600 मी तुम्हाला सांगतो. इथं आलोय म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातले 22, सांगली जिल्ह्यातले 21 या कारखान्यांच्याकडून म्हणजे 43 झाले. 22 आणि ते 21 किती झाले? 43 कारखान्यांच्याकडून 3500 रुपयाचा दर घेऊन मग इथं मी आलेलो आहे. आता काही रिकाम्या हाताने आलेलो नाही. सातारा जिल्ह्यातले 8 ज्यांना 3500 रुपये द्यावं लागलं. पलटणचा असेल, जरंडेश्वर असेल, कृष्णा असेल, सह्याद्री असेल, रयत असेल, यांनी 3500 केले. म्हणजे 43 आणि 8 51 कारखान्यांनी महाराष्ट्रातल्या 163 कारखाने चालू आहेत महाराष्ट्रात. त्यातले सध्या यावर्षी त्यातले 51 कारखाने 3500च्या पुढे गेलेले आहेत. म्हणजे साधारणपणे 1/3 साखर कारखान्यांना आपण आपली जी मागणी आहे त्या मागणीपर्यंत न्यायला यशस्वी झालेलो आहोत. याचा अर्थ आपली मागणी चुकीची नाहीये, अव्यवहार्य नाही आहे. मनाला येईल ते मागतोय असं नाही. हा काय रतन कत्रीचा आकडा नाही आहे. मला माहित आहे शेतकऱ्याला 5000 सुद्धा परवडत नाही. पण आपल्याला पुढच्या वर्षी ऊस लावायचा आहे, पुढच्या वर्षी कारखान्याला ऊस घालवायचा आहे. आणि मग त्या कारखान्याचं अर्थशास्त्र न बिघडता काटकसरीनं त्यांना जेवढं देता येणं शक्य आहे. उद्या समजा यदा कदाचित आपणच चेअरमन झालो
तर आपल्यालाही ती द्यायला जमलं पाहिजे असा हिशेब करून आम्ही मागणी करत असतो आणि त्या पद्धतीनं घेत असतो. मी तुम्हाला एक आठवण सांगतो. साधारणपणे 2000 सालाच्या आसपास मी 1992 पासून या चळवळीमध्ये ऊस आंदोलनाच्या, पण खरी धार आली ती 2000 साली. आणि त्याच्यानंतर त्या काळामध्ये मला हे कोल्हापूर सांगली परिसरातले कारखानदार म्हणायचे, हा म्हणजे एक सहकारी साखर कारखानदारी बुडीत काढायला निघालेला भाषण. आणि ह्याच्या या अशा भडकाऊ भाषणामुळे शेतकऱ्यांना भरमसाठ जबरदस्तीनं जर का सहकारी साखर कारखाने ऊसाचा दर द्यायला लागले तर एक दिवस ही कारखानदारी बुडून पडेल आणि हे सगळे साखर कारखाने बंद पडतील. माझी तुलना त्यांनी दत्ता सामंतांच्या बरोबर केली. मी कधी 25 वर्षापूर्वी 2000 साली. 25 वर्षानंतर आज चित्र काय दिसतं. ज्या भागामध्ये स्वाभिमानीचा सगळ्यात जास्त प्रभाव आहे, ज्या भागामध्ये स्वाभिमानीच्या निर्णयाशिवाय साखर कारखाने चालूच होऊ शकत नाहीत, त्याच भागातले सर्वाधिक आर्थिकदृष्ट्या सक्षम साखर कारखाने तयार झालेले आहेत हे लक्षात ठेवा. म्हणजे आमच्यामुळे साखर कारखाने मोडीत निघाले नाहीत, तर या कारखान्याला एक आर्थिक शिस्त लागली आणि त्यामुळं ते सचोटीनं, काटकसरीनं आणि हिशेबानं व्यवसाय करायला लागले, कारखाने चालवायला लागले, त्याला आर्थिक शिस्त लागली. आज सहजगत्या विना कपात एक रकमी 35 रुपये ती कारखाने दर द्यायला लागले. तुम्हाला आठवण म्हणून सांगतो, जेव्हा मी आंदोलनाला सुरुवात केली त्यावेळी सोलापूर जिल्ह्यातले कारखाने कोल्हापूर जिल्ह्यातल्या कारखान्यांच्या पेक्षा जास्त भाव देत होते. त्यावेळी जे काही भावबारा होते ते कारखाने कोल्हापूर जिल्ह्यातल्या कारखान्यांच्या पेक्षा जास्त भाव देत होते. आम्ही उदाहरण द्यायचो, ते सोलापूर जिल्ह्यातले कारखाने एवढा भाव देतात, मग आमच्या कारखान्याला काय जमत नाही. 25 वर्षामध्ये झालेला हा बदल आहे. आज कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातले कारखाने कोसळून दूर गेले आणि सोलापूर जिल्ह्यातले कारखाने हळूहळू मागे यायला लागले. याला केवळ हे माजलेले मस्वाल, भ्रष्टाचारी, लबाड, लफंगे, लुच्चे कारखानदारच जबाबदार नाहीत, तर तुम्ही सुद्धा जबाबदार आहे लक्षात ठेवा. कारण तुमचा त्यांच्यावर अंकुश राहिलेला नाही. ज्यावेळी आपण असं करतो, समोरच्यावर बोट रोखतो, त्यावेळी 3 बोटं आपल्या दिशेला असतात. आपण सुद्धा सगळ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आपण कुठे चुकतो, आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीमागे किती खंबीरपणानं राहतो, का त्यांची टिंगलटवाळी करतो, त्यांची हेटाळणी करतो, पोलिसांना कोण कोण आंदोलन करतायत त्यांची नावे सांगतो. पोलिसांना काय स्वप्न पडते, कोण कायदे फोडायला होता, कोण गव्हाणी गोळी मारायला होता, सगळ्यांना नावं माहिती असतात. पण आपल्याच गावातली 4 बाटकी असतात, ते सांगतात मी 4 होती बघा, नसली तर त्यांची नावं घालतात का, तर त्याला अद्दल घडली पाहिजे. ही जी प्रवृत्ती आहे पण ती आत्तापासून नाही, तुकाराम महाराजांच्या काळापासून चालू झालेला आहे. मुंबई होताच की महाराजांना त्रास द्यायला तुकाराम महाराजांना. तर या अशा लोकांच्याकडे तानाजीला काय सचिन लक्ष द्यायचं नाही. तुम्ही, मला माहिती आहे तुम्ही कुठल्या गावाची, मुत्तलमध्ये आहे ना, काय मुत्तलवर संचालक आहे. मला माहिती आहे तुम्ही आज मुत्तलच्या गावाने पुढ्या टाकणार होता संचालक असून सुद्धा. ठरवलं का नाही सचिन? ठरलेलं होतं. मग काय तयार झालाय का नाही कारखाना अजून? आला. मग जे काय तुमचं ठरलंय ते आपण तयार झाले. इथून पुढा दुसरा हप्ता, तिसरा हप्ता ज्यावेळी चालू लागली आपली, त्यावेळी तुम्ही दोघं कारखान्याचे संचालक म्हणून आमच्या समोर असलं पाहिजे. हीच तुम्हाला शिक्षा, दुसरं काही नाही शिक्षा. आणि कारखान्याचा संचालक होणं म्हणजे काही गुन्हा नाही. उलट ही जी काय ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बाजू आहे ती तुम्ही त्या ठिकाणी प्रभावीपणाने मांडली पाहिजे.
आता पवार साहेब मला वाटतं तुम्ही माझी संचालक होता, तुम्हाला काय पश्चाताप होतो का? पण त्यावेळी मी तिथं होतो, मी बाजू मांडली आणि आता कारखाना चुका लागलाय म्हणून मी तुमच्या बरोबर आहे. म्हणजे माणूस चुकीचा नाही, लक्षात ठेवा, माणूस चुकीचा नाही. माणसाचं वर्तन चुकलं तर निश्चितच आपण त्याला बोर्ड दाखवलं पाहिजे की बाबा तुम्ही चुकताय आणि तुम्ही या बाजूला असलं पाहिजे, तुम्ही त्या बाजूला कसं गेला हा जाब विचारायचा अधिकार निश्चितच आपल्याला आहे. आणि त्यामुळं 3,000 रुपयावर का तुम्हाला मानावं लागलं तर निम्मा सीझन संपत आला हो. आज 13 डिसेंबर 1 नोव्हेंबरला कारखाने सुरू झाले, 1.5 महिना झाला, अजून जास्तीत जास्त 1.5 महिने कारखाने चालतील, त्याच्यावर कारखाने चालत नाही. आणि मला एक चिठ्ठी आली, आंदोलन करणाऱ्याचा ऊस देत नाही. यावर्षी तरी का तशी परिस्थिती येणार नाही, कारण या सगळ्या साखर कारखान्यांनी यावर्षी गेल्या 2 वर्षामध्ये गाळप क्षमता एवढी वाढवून ठेवलेली आहे की कुठलाही कारखाना 15 फेब्रुवारीच्या पुढे चालूच शकत नाही. बरोबर आहे की चालेल? 15 फेब्रुवारी जास्तच बोललो मी, कदाचित 30 जानेवारीच्या आतच सगळे बंद पडतील अशी स्थिती आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे एकरी 8 ते 10 टनानं ऊसाचं उत्पादन घटलेलं आहे. ऊसाचं क्षेत्र काय वाढू शकत नाही, कारण आता टक्कन तेवढं राहिले ऊस लावायचं, बाकी सगळं ऊस लावून झालेलं आहे आणि त्यामुळे आता ऊसाचं क्षेत्र वाढू शकत नाही. नैसर्गिक आपत्तीमुळे ऊसाचं एकरी उत्पादन घटलेलं आहे आणि ऊसाचं उत्पादन घटलं म्हणून काही एनडीआरएफ कडून राज्य सरकारकडून त्याची काही भरपाई मिळणार नाही. ती भरपाई मिळाली असती ऊसाचा दर वाढवूनच, जी कोल्हापूरच्या, सांगलीच्या, साताऱ्याच्या शेतकऱ्यांनी घेतली. ठीक आहे, आपण जरा उशिरा जागा झालो, पण हा पहिला हप्ता आहे, आता अंतिम दर नव्हे. अजून सुद्धा एकजूट करा, कारण मगाशीच मी सांगितलं 25 वर्षापूर्वी सर सोलापूरचा दर हा कोल्हापूर आणि सांगलीपेक्षा जास्त होता. तर याचा अर्थ त्यावेळी काय होतं मग आणि आता काय बदल झाला? रिकव्हरीचं जे सांगितलं जातं ते रिकव्हरीचं खरं नाही आहे. रिकव्हरी चोरली जाते, मारली जाते आणि त्याचं आता ब्रिक्सवर तुम्ही अनेक वेळा बघितलेलं आहे, ब्रिक्स मशीन मिळते आपल्याला, त्याच्यावर आपल्याला कळतं की रिकव्हरी जी चोरली जाते याच्यावर अंकुश ठेवायचं काम आता आपल्याला करायला पाहिजे. खाजगी कारखाना असो किंवा सहकारी साखर कारखाना असो, रिकव्हरी चोरली जाते म्हणजे काय? उत्पादित झालेली साखर लपवली जाते, ती हिशेबात दाखवली जात नाही आणि ती काळ्या बाजारामध्ये विकून काळा पैसा तयार केला जातो. साधारणपणे एक पक्का रिकव्हरी मारली म्हणजे 10 किलो साखर मारली आणि 10 किलोच्या साखरेचा आजचा बाजारभाव आहे 400 रुपये, म्हणजे 400 रुपये टनाला मारले, असा त्याचा रिकव्हरी मारीचा अर्थ होतो. जर शेजारच्या जिल्ह्यातल्या कारखान्यांची याची जर तुलना केली, अहो इथलं माळावर असणारा राजेवाडी 3,050 रुपये दिलं, कसं काय दिलं त्याला? म्हणजे त्याला माहिती आहे की मुंबई सोलापूर जिल्ह्यातला ऊस नेऊन तो राजेवाडीचा कारखाना चालू शकत नाही, सांगली जिल्ह्यातला सुद्धा ऊस आणावा लागतो. त्यासाठी त्याला कुठेतरी त्याच्या जवळपास दुष्काळी भागातला कारखाना असून सुद्धा त्याला दर द्यावा लागतो. म्हणजे आपला ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा अंकुश पाहिजे. तुमच्या कारखान्यांची रिकव्हरी वाढवायची असेल, कुठलाही कारखाना असेल, मी तुम्हाला आज एक मंत्र सांगतो. जर साधारणपणे रात्रीच्या वेळी गेट पास न घेता, बिले न घेता ज्या साखरेच्या गाड्या जातात त्या आडवा चोरीची साखर आपोआप सापडेल आणि मग रिकव्हरी आपोआप वाढेल. सर उभा रस्त्यावर बसला, उभा घ्या, ड्रायव्हरला हात करायचा आणि त्याला म्हणायचं गेट पास दाखव तुझा, तुला दाखव तुझी साखरेची. कुणाला आणि बिल न घेता साखर जर जात असेल तर याचा अर्थ ती रिकव्हरी चोरीची साखर आहे. एवढंच. आता याला काही वाक्य लागते का? असं जर का प्रत्येक रस्त्यावर जाणकार ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी गाड्या आणून गाड्या तपासायला सुरुवात केली तर रिकव्हरी आपोआप वाढत नाही कारखान्याची. एवढा सोपा उपाय चालू करा, पुढच्या वर्षी बघा रिकव्हरी वाढते का नाही. कारण चोरलेली साखर त्याची विल्हेवाट लावली पाहिजे किंवा चोरीच्या मालाची विल्हेवाट लावली पाहिजे. लावणार कसं? जर अशा पद्धतीने
पद्धतीनं शेतकरी रस्त्यावर अडवून जर का ट्रकाकडे बिलं मागायला लागली, असे प्रयोग आम्ही केलेले आहेत. हे सांगली कोल्हापूरचे कारखानदार हे काय काशीला जाऊन गंगास्नान करून पवित्र होऊन साधू संत होऊन आता बाबा आयुष्यात कुठल्या शेतकऱ्याला अडवणार नाही असं काय ठरवून आलेत का? अहो, त्यांच्या अशा पद्धतीने सगळे त्यांचे चोऱ्या करायच्या गोष्टीसाठी नाकेबंदी केलेली आहे. काटामारीसाठी तुम्हाला खासगी काटे आता बऱ्याच ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. त्या ठिकाणी बेलशेक वजन करा, वजन करून कारखान्याला पाठवा. आणि जो कारखाना वजन केलेला ऊस स्वीकारत नाही ते फक्त आम्हाला सांगा, मला सांगा, बाकी आम्हाला पण म्हणत नाही, मला सांगा कसा घेतला बघतो. मी साखर आयुक्ताकडनं तसा आदेश वर्षाला आणतो. वजन केलेला ऊस नाकारता येणार नाही असं प्रत्येक कारखान्याच्या नावानं साखर आयुक्तांनी परिपत्रक काढलेलं आहे. उद्या मंगळवारी परत मी साखर आयुक्ताकडे जाणार आहे. या वर्षाचं परिपत्रक काढायला होतं. मला माहित आहे गाडी टाकून भरारी पथकं नेमून ते काटा मारताना सापडत नाही. ते सापडत चोर तयारीच आहे आणि आपल्याला चोरी थांबवायची आहे. चोर पकडण्यात आपल्याला रस नाही. आणि चोरी कशी थांबवायची तर जागोजागी साखरेच्या गाड्या अडवायच्या आणि त्याच्या बिलं मागायची, गेटपास मागायचं. गेट बघा कारखान्याच्या बाहेर गाडी आली, त्या कारखान्याचा संबंध संपला. मग त्याला विचारायचं कुठल्या कारखान्यातून आलास आणि कारखान्याचं बिल दाखव. आणि ते तर दाखवावं लागतं. आणि ते तर हे काम जीएसटी अधिकाऱ्यांचं आहे, कारण त्याच्यावर जीएसटी असतो 5%. आणि ती जीएसटी चुकवली म्हणून त्या कारखान्यावर कारवाई करायला पाहिजे. परंतु हे सगळे सामील आहेत. सरकार सुद्धा याला सामील आहे. देवेंद्र फडणवीस काय म्हणाले जून महिन्यामध्ये, मला वाटतं जुलैमध्ये 15 रुपये मुख्यमंत्री पदाला द्या, नाहीतर तुमच्या काटामारी बाहेर काढून. म्हणजे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हाच मोठा ब्लॅकमेल झाला आता. काय म्हटलं 15 रुपये द्या नाही तर तुमचं बाहेर काढेल. म्हणजे 15 दिला तर चालतंय, मला काटामारा तेवढा. हे सगळे निधी बघत आहे यांची. अहो, हायकोर्टातला मी निकाल आणलेला आहे तुमच्यासाठी. एफआरपीची मोडतोड करायची नाही. आणि तरी सुद्धा त्या निकालाच्या विरोधात खुद्द राज्य सरकार कोर्टात गेले, सुप्रीम कोर्टामध्ये. राज्य सरकार कोणाच्या बाजूने राहायला पाहिजे? शेतकऱ्याच्या. आपण राज्य सरकार साखर कारखान्यांच्या बाजूनं सुप्रीम कोर्टामध्ये गेलेला आहे की हा हायकोर्टाचा निकाल रद्दबातल करा आणि त्याला स्थगिती द्या म्हणून. पण सुप्रीम कोर्टानं सुद्धा राज्य सरकारच्या मागणीप्रमाणे स्थगिती दिलेली नाही, नकार दिलेला आहे. हे लक्षात ठेवा. मोठा विषय आहे आपला तो. त्यामुळं जीएसटी अधिकाऱ्यांच्यावर विश्वास ठेवू नका, पोलिसांच्यावर तर अजिबातच विश्वास ठेवू नका. तुम्ही स्वतःच गाड्या तपासा आणि आमची गाडी का तपासली असं म्हणायला कोण येते पुढे बघतो. मग मी वजन करून पाठवा. या देशातल्या प्रत्येक नागरिकाला स्वतः उत्पादित केलेल्या मालाचं वजन करून बघण्याचा निश्चितच संविधानिक अधिकार आहे. तो कुणी नाकारू शकत नाही. आणि त्यामुळं कुठलाही कारखाना वजन का करून आणला असं म्हणू शकत नाही. तेव्हा तुम्ही खुशाल वजन करून पाठवा, ज्याला शक्य आहे. सगळ्यांना शक्य नाही मला माहित आहे. पण साधारणपणे एका दिवसाला 300 ते 400 वाहनं कारखान्याला जात असतात. त्यातली 100 वर तरी वाहनं वजन करून जाऊ देत. पण तुमचं कसं आहे, तेव्हा 2 टन मारलं तर चालतंय, पण वजनाला माझं 50 जाता कामा नाही. ही तुमची वृत्ती आहे. मला माहित आहे शेतकऱ्यांची वृत्ती काय आहे ती. त्यानं 2 टन मारलं, 2 टन झालं 6000, हे गेलं तरी चालतंय, पण माझं 50 रुपये जाता कामा नाही. ही वृत्ती सुद्धा शेतकऱ्यांनी जरा बदलावी. वजन खुशाल वजन करून पाठवा. जिथं जिथं शक्य आहे त्या ठिकाणी मोक्याच्या ठिकाणी चौकात उदर गावावर लोक वर्गणीतनं एखादा वजन काटा उभा करता येत असेल तर तो सुद्धा करा. काय जास्त लागत नाही. 25-26 लाखामध्ये 7 टनी वजन काटा बसवता येतो, हे लक्षात घ्या. आणि कुणाला तरी आता पाया पडायचं, मला बाबा भाड्यानं द्या, मला एक 5-10 गुंठ जागा रस्त्याकडेची, माल असेल तर मालावर
आणि अशा पद्धतीनं मी 2-4 वजन काठी तसे लोकवर्गणीतनं उभा केलेले सुद्धा आहेत. असं केल्याशिवाय काटामारी थांबणार नाही. असे गाड्या अडवून बिलं मागितल्याशिवाय रिकव्हरी चोरी थांबणार नाही. आणि रिकव्हरी चोरी थांबली की कारखान्याची रिकव्हरी वाढेल. कारखान्याची रिकव्हरी वाढली की आज कायद्यावर बोट ठेवतात. मला वाटतं की 2850 आमचं एफआरपी वस्तू तेवढंच आम्ही देणार, जे तर तुमचा बाप देईल. पण तुम्ही रिकव्हरी चोरून 2850. मी ज्या कारखान्याचं नाव सांगितलं भोगावती सहकारी साखर कारखाना कोल्हापूर जिल्ह्यातला 3653 एफआरपी बसते. हो, एफआरपी 3653 बसते का? तर त्यांना रिकव्हरी चोरता आली नाही. त्यांना त्यामुळे ते बरं. दुसरी गोष्ट, एफआरपी कमी व्हायचं दुसरं एक कारण आहे, ते म्हणजे सोलापूर जिल्ह्यातल्या कारखान्यांचा दोन्ही वाहतुकीचा खर्च मी बघितला 910 पासून ते मला वाटते 1150 पर्यंत आहे. एका टनाला 1150 रुपये. मी ऊस वाहतूकदार शेतकऱ्यांचा सुद्धा वाहनधारकांची सुद्धा संघटना बांधलेली आहे. त्यांचे 400 कोटी रुपये गेल्या 2 वर्षामध्ये मुकादमाने बुडवलेले वसूल करून दिलेले आहेत. गुन्हे दाखल करून 2000 गुन्हे दाखल केले. त्यामुळे मला माहिती आहे. मी सगळ्या वाहतूकदारांची मिटिंग घेतली आणि म्हटले मला दरपत्रक द्या. हे कारखाने तुम्हाला भाडं किती देतात त्याचं दरपत्रक द्या. कायदा काय आहे? प्राप्त एकूण कागदपत्राच्या आधारानं एका कारखान्याच्या 25 किलोमीटरच्या परिघामध्ये जेवढा ऊस आहे तेवढ्या ऊसावर तो कारखाना 100% पूर्ण क्षमतेनं चालायला काय हरकत नाही. ही कागदपत्र बघूनच त्यांनी परवाना दिलेला असतो, गाळप परवाना. म्हणजे 25 किलोमीटरच्या परिसरातला ऊस गाळप झाल्यावर तो पूर्ण 100% 150 दिवस कारखाना चालला पाहिजे. नाहीतर यांनी कोणती कागदपत्र केली असली पाहिजे. आपण ती कागदपत्र खरी धरलो. मग मला सांगा की साखर कारखान्याला 25 किलोमीटरच्या आतला ऊस आणला पाहिजे. आता 25 किलोमीटरचं मी भाडं काढलं. एका टनाचं भाडं निघाला 259 रुपये. त्यांच्याच दरपत्रकाप्रमाणे. आणि ते भाडं महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त जो कारखाना भाडं देतो त्याचं दरपत्रक काढलं 259 रुपये एका टनाला. कोटी 439 रुपये. ती सगळ्या महाराष्ट्रात एकच आहे. 259, 439 आणि त्यांचं कमिशन म्हणून 700च्या वर जात नाही. म्हणजे 1100 कुठला आला? म्हणजे या कारखान्याने 400 रुपये टनाला तुमच्या एफआरपीतला मारलेला हे लक्षात घ्या. मी आता एक रीट आता कोल्हापूरला कोर्ट आलं त्यामुळे आता मुंबईला जायची गरज नाही. यावर्षी एक रीट दाखल करतोय. कायदा कोणी केलाय? सरकारनंच केलाय की नाही. 25 किलोमीटरच्या आतल्या आत दुसरा कारखाना काढायचा नाही. मग कारखान्याने सुद्धा वाहतुकीचं भाडं 25 किलोमीटरचंच लावायचं. लांबनं 200 किलोमीटरनं ऊस आणला की त्यांची गरज आहे, आमची नाही. त्यामुळं तोडणी वाहतूक आमच्या ऊसातून फक्त 25 किलोमीटरचीच धरावी. तोडणी सगळीकडे सारखीच आहे वाहतूक. आणि त्याचं काय असेल ते कमिशन ते 700च्या वर जात नाही. आणि अशा पद्धतीनं जर का केलं तर आपोआप तुम्ही 3500च्या वर येतात. कदाचित कोल्हापूरच्या पुढे जाल अशी परिस्थिती आहे. पण हे सारे प्रश्न तुम्हाला समजावून घ्यावे लागतील. मी कारखानदारांना एवढाच इशारा देतो, ज्याने 3000 ठीक आहे तुम्ही सगळ्यांनी ठरवलंय, माझी काय हरकत नाही. मला खरं तर 34च पाहिजे होते. पण ठीक आहे, लोकशाहीमध्ये इतरांच्या मताचा सुद्धा आदर करावा लागतो. त्यामुळं नाहीतर मी आता सांगितलं तुम्हाला 51 कारखान्यांचे 35 घेऊन आलेला माणूस आहे. आणि मग मला जर का मी तुमचं 3000ला मान्यता दिली तर मग काय बरोबर मला वाटत नाही. अजूनही मला बरोबर वाटत नाही. पण तुम्ही सगळ्यांनी घेऊन आलेला आहात. समाजाला सुद्धा मी विनंती करणार आहे, चळवळीतला कार्यकर्ता हा टिकला पाहिजे. एक तर चळवळीत कार्यकर्त्यांची संख्या हळूहळू कमी व्हायला लागलेली आहे. आणि तळ हाताच्या फोडाप्रमाणे आपण सुद्धा कार्यकर्त्यांना जपलं पाहिजे. बाकीच्यांना सांगतो बाकी काही मिळेल मागणे हळूहळू चळवळीतले कार्यकर्ते संपत चाललेले आहे.
आणि या महाराष्ट्रामध्ये एक सामाजिक स्थिती अशी निर्माण झालेली आहे की सगळ्या चळवळी संपलेल्या आहेत. कुठेतरी थोडीफार बग राहिलेली आहे की शेतकरी चळवळीमध्ये ही सुद्धा नादानपणानं तुम्ही जर का अशा या चळवळ करणाऱ्या कार्यकर्त्यांना जर का बेदखल करायला लागला तर हे सुद्धा कार्यकर्ते दबून बसले. मला सांगा तरुण किती आहेत वयात आता? तरुणांची संख्या किती आहे? मग ही आता जी काय 45-50च्या लेवलला आलेले आहे ते अजून 8-10 वर्षांनी त्यांचं दात पडायला लागलं. जसं तर पिकलेले आहेतच कार्यकर्ते फक्त. तर कोणाच्या वेळेला तुमच्या मागण्या काय करणार आहे तुम्ही? आणि ह्यांना तर एवढा मार झाला कारखानदारांना. पण ह्याच्या आधीची पिढी जरा त्यातल्या त्यात बरी होती. ह्याच्या आधीची पिढी एकदम चांगली होती. आता त्यांची पिढी ह्याच्यापेक्षा बाद असणार आहे त्या कारखानदारांची. म्हणजे चोर गावडेकर परवडले अशी निघणार आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला चळवळीतले कार्यकर्ते सांभाळायला नको का? ही आपली जबाबदारी नाही का? घरचं गायचं आणि लष्कराच्या भाकरी भाजायच्या आणि तरी सुद्धा त्यांची आपण जर काय हेटाळणी करणार असतो, त्याची चेष्टा करणार असतो तर आपलं सुद्धा कुठेतरी चुकायला लागलेलं आहे. हे शेतकऱ्यांनी ध्यानात घ्यावं. मला एकाने चिठ्ठी दिली की आता ही ऊस नेणार नाही, काही काळजी करू नका. मगाशी सांगितलंय 15 फेब्रुवारी, पण लगेच उद्याच्या उद्या ऊस तुटणार नाही. जराच वेळ झाला 8-10 दिवस. आणि तरी सुद्धा जर कोण तुमचा ऊस नेत नसेल तर आता मशीन आल्यामुळे कुठलंही मशीन कुठेही नेता येतंय आणि वाहतुकीसाठी वाहनं कुणाचंही मिळत आहेत. काही काळजी करू नका. फक्त रस्त्याची व्यवस्था करा. तुमचा ऊस चांगला जर जाणाऱ्या कारखान्याला पाठवायची व्यवस्था करायची जबाबदारी मी घ्यायला तयार आहे. पैसे बुडवणाऱ्या कारखान्याला नव्हे. ते का आता लगेच येते जायचंच नाही, नुसतं घोषणा करायची आणि ऊस घेऊन जायचं. तर तुम्ही तुमच्या शेतामध्ये ऊसाची कांदी आहे ती सोन्याची कांदी आहे, तिला भंगाराच्या किमतीमध्ये विकू नका आणि कारखानदारांच्या दबावाला बळी पडू नका. मी तुम्हाला शेवटचा एक हिशोब सांगतो. अरे एवढं सगळं करून 3,000 रुपये घेऊन अजून काहीतरी 100-200 रुपये जास्ती देतील वर, तर तुम्हाला काय राहतंय? 55 ते 60 रुपयाच्या वर तुम्हाला शिल्लक राहत नाही एका टनापाठीमागं. कुणी जाणकार आपला हिशेब करणारा शेतकरी असेल तर त्यांना माझं मत फोडून दाखवावं. 55 ते 60 रुपयाच्या वर एका टनापाठीमागं तुमच्याकडे काही राहत नाही. आणि 2 तासामध्ये 1 टन ऊस तोडणारा मजूर 439 रुपये मिळवावा लागला टनापाठीमागं. 12, 14, 17 महिने ऊस सांभाळणारा शेतकऱ्याला 55 ते 60 रुपये, 2 तासामध्ये ऊस तोडणाऱ्याला तिथे 439 रुपये, कारखानदारांना जवळजवळ 1100 रुपये मिळायला लागले टनापाठीमागं. आणि सरकारला केंद्र आणि राज्य सरकार जे काय प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कर लावतंय त्यातनं त्यांना 1200 रुपये टनाला मिळायला लागले. म्हणजे मेहनत करी मुलगी अंडा खाई फकीर अशी अवस्था झाल्या. पण मुलगीच विचार करायला आल्या की कसं चालवायचं. फकीराचं काय नाही, फकीर निवांत आहे. त्यामुळे तुम्ही जास्त विचार करू नका. या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर मी शेवटचं समाधानाला विनंती करतो, लढून असं उपोषण करू नका. झाला जनजागृती झाली, त्याच्यातून एक प्रकारचं वातावरण निर्मिती झाली. काही कारखानदारांना तुमच्या मागणीपुढे झुकावं लागलं. आणि जे काय कोल्हापूर, सांगली यासारखा दर घ्यायचा असेल तर पुढची वर्षभर मेहनत करा. गावागावामध्ये जा, शेतकऱ्यांच्या मध्ये जागृती करा. त्यांचे हक्क, त्यांचे अधिकार त्यांना समजावून सांगा. लढल्यानंतर काय फायदा होतो हे सांगा. पुढच्या वर्षी कोल्हापूरपेक्षा 100 रुपये जास्त घ्यायचं हा निर्धार करा. शिवाजी महाराजांनी सुद्धा आपल्याला शिकवलेलं आहे की प्रत्येक परिस्थिती असेल तर एखादं पाऊल मागं जायचं. म्हणून तर पुरंदरचा तह करून 23 किल्ले परत द्यावे लागले महाराजांना. तेव्हा त्या पद्धतीनं आज हे उपोषण संपवावं असं मी पुरंदरला समाजाला विनंती करतो. कारखानदारांना मी इशारा देतो, तुम्ही काय पण तुम्हाला अजिबातच काय हातात लागलं नाही अशातला भाग नाही. 15 झाले म्हणजे अजून 15 राहिले.
जे राहिलेले आहेत त्यांच्या गावांनी कशा बांध पाडायच्या ते नियोजन करा. तरी सुद्धा साधारणपणे 200 रुपये जर धरले, 300 रुपये माझ्या माहितीपर्यंत तुम्ही मिळवले घ्या, पाहिजे नाही 300. तर या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना तुम्ही 900 कोटी रुपये मिळवून दिले. 900 कोटी म्हणजे काय चेष्टा आहे का? आणि कुठलंही कधी लगेच यश मिळत नसतं. मागच्या 2-3 वर्षामध्ये जो गॅप पडला त्यामुळं थोडं असं होणं साहजिकच आहे. त्याला सातत्य लागतं चळवळीमध्ये. पण ठीक आहे, वेळ आहे, दुरुस्त आहे. मी तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो, स्वागत करतो. आणि नेटानं लढूया. लढा म्हणत नाही मी. लढा म्हटलो असतो तर मी रात्री काल बेळगावात होतो, तुमचं आंदोलन चालू होतं त्यावेळी. मी तुम्हाला जे व्हिडिओ टाकला तो बेळगावमधनं टाकलेला होता. रात्री 3 वाजता मी घरी आलो आणि सकाळी इकडं आलो. त्याचं कारण संकटात सापडलेल्या कार्यकर्त्याच्या पाठीमागं उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे असं मला वाटलं, म्हणून या ठिकाणी आलो. पुन्हा कधी मध्यरात्री हाक द्या, तुमच्या पाठीशी राहतो. एक सुद्धा कारखानदारांना तुमच्या केसाला धक्का लागून देत नाही याची हमी देतो मी. आणि एखाद्याला जर माल झालेला असेलच